7वी आंबे चिंचोली गावात राहते। 5 दिवस झाले मी शाळेला गेले नाही। या रस्त्यामुळे हे रस्ता खूप खराब झालेला आहे। मी ह्या रस्त्यावर जाताना पुढे गाड्या आल्यावर कुठे जावं ते आम्हाला भीती वाटते, म्हणून आम्ही इकडे सरकताना आमचा पाय घसरतो। तुझी मागणी काय? माझी मागणी रस्ता नीट बनवावा, रस्ता चांगला व्हावा। रस्ता चांगला व्हावा। माझं नाव सुनीता हरदास शिरसट, राहणार आहोत आंबे चिंचोली। ह्या रस्त्याची आम्हाला कायम गरज आहे। आम्ही रस्त्याच्या कडला चिटकून राहिलाय, आम्हाला चिखल होतोय मरणाचा, आमचा पाय मुडतोय, निसरतोय मरणाचं। हा, मग तुम्ही काय करावं साहेब, बघा माझे हात जोडून तुम्हाला विनंती आहे, हे रस्ते तुम्ही दखल घ्यावी, रस्ता आम्हाला 2 महिने तुम्ही मंजूर करून द्यावा। 40 वर्ष झालं, 40-50 वर्ष होत आले, रस्त्याची कोण दखल घेत नाही। आले मतदान मागाय आले की तेवढीच घेते, ते सांडी बोळा नेते तर मत मागून जाते। ती मत घेतले की विचार परत आमचा करत नाही। ती आलं काय, गेले काय, राहिले काय, ठेवलं काय तुम्ही काय तुमची मागणी? आम्हाला रस्ता पाहिजे, आम्हाला रस्ता करून द्यावा, हात जोडून विनंती आहे साहेबांना आमची। मी आंबे चिंचोलीचा रहिवासी असून जवळजवळ 40 वर्षाचा काळ होऊन गेला। आंबे चिंचोलीचे जवळजवळ 4-5 आमदार ढोबळे गेले, माने गेले, रमेश कदम गेलं, आता खरे आले। अद्याप आमच्या गावचा रस्त्याचा प्रश्न सुटलेला नाही। आता 7.5 कोटीचा मान्यान रस्ता दिलेला काय गावातल्या लोकांनी घालवला किंवा गेला। अद्याप आम्हाला दुसरी मागणी काय नाही, आमच्या गावाला आंबे चिंचोली वर्धेगाव रस्ता व्हावा एवढीच इच्छा आहे आमची। कुणी रस्त्यात राजकारण आणू नये। आम्ही गावकऱ्याच्या वतीनं आंबे चिंचोलीच्या गावकऱ्याच्या वतीनं विनंती करतो, या गावकऱ्याला विरोध करू नका। की शाळेच्या विद्यार्थी जवळजवळ 200 ते 300 विद्यार्थी आहेत ह्या रोडनं जाणारी, 150 आहेत आमच्या ह्या रोडला। त्या मुलाकडे बघून तर त्यांनी राजकारण करू नये बघा, एवढी इच्छा आहे माझी। आंबे चिंचोली ह्या लोकाला राजकारण करू नका, एवढा रस्ता हो आंबे चिंचोली वर्धेगाव 5 किलोमीटर रस्ता आहे, 5 ते 6 किलोमीटर बेकार रस्ता। एकदा तिथं रक्षाबंधनला आली ती एक भावाला राखी बांधाय, तिचा पाय हात दोन्ही बी मोडला। कसं करायचं, इतकं बेकार कंडिशन आहे आंबे चिंचोली गावची। पुरात फुल बुडला, कुणीकडे पर्याय मार्ग दुसरा नाहीच बघा। मग कसं करायचं आहे, काय करायचं तेवढं तुम्ही चांगली बातमी लावा। राहणार आंबे चिंचोली, पंढरपूर तालुका, सोलापूर जिल्हा। ह्या रस्त्याला कधीच रस्ता झालेला, आमचं लगीन झालं तसं रस्ता झालेला नाही, पण 40 वर्ष झालं। लहान लेकरांची इतकी समस्या बेकार आहे की रस्त्याला जाते ती, हात पाय मोडतात। लहान मुली जायचं म्हणल्यावर भेटते त्या रस्त्याने, महामंडळ होती ती पण बंद झाली। एक टेम्पो घेऊन जर लेकरांना जायचं म्हणलं तर ते टेम्पोला सोडून नको म्हणते, तुमच्या गावचा रस्ता बेकारले आहे। आमची विनंती आहे की आमदार साहेबांना घ्या, रस्त्याची दखल ज्यादा 2 महिन्यात घ्यावं, आमची एक नम्रती विनंती आहे दादांना। आणि मतदान आल्यास त्यावेळेस गाडी दारात राहत ना, दिवस उठत नाहीत, महिलांचं मतदान घेऊन पळून जातात आणि परत महिलांच्या लेकरांच्या आणि महिलांच्या दवाखान्याची काय दखल घेत नाही त्यांनी। बोला तुम्ही। माझे नाव काकासाहेब यादव, राहणार आंबे चिंचोली। आमच्या आंबे चिंचोलीला आता पूर परिस्थिती आहे, मागं बघताय तुम्ही, आणि आम्हाला जायला आता रस्ताही नाही, मार्ग नाही। आता आम्हाला पूल बुडालेला आहे, आता मार्ग आम्हाला पूर परिस्थितीत एकही मार्ग नाही। आम्हाला जाणारा फक्त आंबे चिंचोली ते देगाव एकमेव रस्ता आहे, आणि दुसरा रस्ता आहे पुळूस तो आंबे चिंचोली, ती रस्ता पाण्याखाली आहे। आणि जाण्यासाठी आम्हाला एकमेव रस्ता, ती भारत स्वतंत्र झाल्यापासून रस्ता कदापि झालेला नाही, आणि ती रस्ता व्हावी ही इच्छा आमची गावकऱ्याच्या वतीने व्यक्त करतो। आणि लवकरच जयाभाऊने आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी ह्याची दखल घ्यावी। आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी गेल्या अधिवेशनात त्यांनी घोषणा केली की आंबे चिंचोली जे घोषणा केली की 1000 लोकसंख्येचं गाव आहे, त्या संख्येच्या गावाला जे तालुक्याला जाणारा रस्ता असेल किंवा जिल्ह्याला जाणारा रस्ता असेल, त्या गावासाठी आपण त्यासाठी आपण प्राधान्य द्यायचं, ते रस्ता पहिल्यांदा करायचा। देवाभाऊने आमचं ऐकावं, मी देवाभाऊचाच कार्यकर्ता आहे, आणि देवाभाऊने ही रस्ता करावा ही विनंती करतो। मी सिमरन दिलावर मुजावर बोलते, आंबे चिंचोलीतून, तालुका पंढरपूर। मी आशा वर्करच काम करते पळस PSCतून। मला गाव लेवलचं काम आहे,
आणि गावलेच काम आहे. मला वाडी वस्तीचा भाग आहे आणि वाडी वस्तीवर फिरायसाठी मला रस्त्याची गरज आहे. रस्ता नीट चांगला नाही आहे. रस्ता वाडी वस्तीला जायसाठी रस्ता चांगला नसल्यामुळे मला भागात फिरता येत नाही. फिरती पण करता येत नाही नीट. प्रत्येक घरी जायला लागतं मला. प्रत्येक घरी जायसाठी रस्ता चांगला पाहिजे त्यामुळं. आणि नागरिकांचं पण महत्त्व आहे की लेकरांसाठी रस्ता चांगला पाहिजे. लेकरांना शाळेला पण जायला अडचण येते. मला पण सगळ्या घरांसाठी फिरायला जायला लागते. त्यासाठी खूप रस्ता महत्त्वाचा आहे. आणि ते पूल जो रस्ता चांगला आहे तिकडं बंधाऱ्याचं पाणी आलेलं आहे. तिकडं जायचं आम्हाला म्हणलं तर आम्हाला रस्ता नीट नाही आहे. रस्ता तेवढा चांगला पाहिजे. आणि पाऊस पडला तर खूप बेकार रस्ता होतो. खूप आमचे कंडिशन बेकार होते. रस्ते आमचे लहान लेकरांना सुद्धा रस्त्यानं जायला येत नाही. आणि प्रत्येक वाडी वस्तीवर आम्हाला कुठंच फिरता येत नाही. भेटलो. उपोषणाचं काही वेळेला आम्ही तयारी केली. जे लोकप्रतिनिधी विविध पक्षाचे झाले होते त्या पक्षांच्या प्रत्येक आमदारांना असतील किंवा राजकीय जे काही पुढारी आहेत त्या प्रत्येकाला आम्ही जाऊन भेटलेलो आहे. पण गेलोच बऱ्याच वेळेला आम्ही त्या गोष्टी पण केल्या. उपोषणाची बी आम्ही त्या ठिकाणी अडचण सांगितली होती. आणि इथून पुढे आमचा मुद्दा तोच आहे. जर या 2-3 महिन्यात रस्त्याचा प्रश्न मार्गी नाही लागला तर आमच्या सर्व गावकऱ्यांच्या वतीनं आम्हाला त्या रस्त्यासाठी उग्र प्रकारचं आंदोलन आम्हाला छेडावं लागणार आहे. उपोषण आम्हाला त्या ठिकाणी करावं लागणार आहे. आणि ही वेळ प्रशासनानं आणू नये अशा पद्धतीची आमची कळकळीची विनंती आहे. आणि तो मार्ग लवकरात लवकर त्यांनी निकाला काढावा आणि लवकर आमच्या रस्त्याचं काम चालू करावं अशी कळकळीची आंबेचिंचोली वासियांच्या सर्वांच्या वतीनं विनंती करतो.